तर नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत गटारी स्पेशल मस्त झणझणीत असं चिकन आणि त्यासोबतच राईस। तर आपली नेहमीची प्रोसेस सुरुवातीला आपण कांदा एकदम ब्राऊन होईपर्यंत शिजवून घेणार आहोत आणि त्यात टाकणार आहोत आपलं स्वच्छ धुतलेलं चिकन आणि त्याला एकदम मस्त हळदीमध्ये फ्राय करायचं आहे। हळद खूप महत्त्वाची आहे, कारण हळदीमध्ये फ्राय केल्याने चिकनच्या अंगी जो वास असतो तो वास निघून जातो। एकदम चांगल्या पद्धतीने आपण चिकन आता शिजवून घेत आहोत आणि त्यासोबत बनवणार आहोत आपला झणझ असा घरगुती मस्त मसाला। लसूण, कोथिंबीर, अद्रक छानपैकी वाटून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी फोडणी द्यायचं आहे। आपण आता एक वाटून घेतलेला आहे आणि आता आपण करणार आहोत राईसची तयारी। त्यामध्ये थोडा खडा मसाला टाकला आणि आपल्या झणझणीत तिखट अशा मिरच्या आणि कोथिंबीर थोडा फ्राय करून घेतला आहे आणि याच्यामध्ये पाणी टाकून मस्त पाण्याला थोडी उकळी येऊ देऊ। उकळी आल्यानंतर आपण याच्यात नंतर टाकणार आहोत राईस। आता हे आपले आहे जिरा राईस, एकदम चांगले असे राईस आहेत। आता करूया आपण भाजीची तयारी। अद्रक लसूण पेस्ट सुद्धा असा ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचा आहे आपल्याला आणि त्यामध्ये बघा हे आहे आपले मसाले, मिरची पावडर आणि एक दोन थोडा घरगुती मसाला वापरला आपण यावेळेस, त्यालाच आपल्या विदर्भामध्ये एस्वार म्हणतात। एस्वार आपण आजच्या चिकन भाजीमध्ये ॲड केला आहे आणि आज ही आपली गटारी स्पेशल एस्वारी चिकन भाजी आहे। झणझणीत अशी भाजी बनवणार आहोत मित्रांनो, एकदम व्यवस्थितरित्या फ्राईड होऊ द्या, कारण फ्राईड केल्यानेच खास चव वाढते। आणि हा आपला बघा इकडे एकीकडे राईस पण आपला आता तयार होत आहे। अशापैकी आता आपला मसाला भाजून झाला आणि त्यामध्ये टाकायचं आहे आता आपलं आपण जे चिकन आता शिजवून घेतलेलं आहे ते चिकन आता ॲड करू आणि छानपैकी अशी भाजीला उकळी येऊ देऊ। बघा मित्रांनो, आता भाजी तर ऑलमोस्ट तयार झालेली आहे, फक्त आता भाजीला उकळी येऊ द्यायची आहे थोडी। आणि आता दुसरीकडेच आपला आता राईस पण जेमतेम शिजत आला आहे। आता आपण थोड्या वेळ झाकण ठेवून देऊ आणि वाफेवर आपल्या राईसला शिजू देऊ। तर अशा प्रकारे आता आपली भाजी आता रेडी झाली आहे। तर बघा मित्रांनो, आपला आता राईस पण एकदम व्यवस्थितरित्या शिजलेला आहे, एकदम असा मोकळा राईस झालेला आहे। बघा जिरा राईस आहे, त्यामध्ये हिरवी मिरची आहे तिखट, थोडं जिरा आहे, मोहरी आहे आणि आपले लवंग आणि मिरे आहेत। तेजपत्ता नसल्यामुळे आज आपण तो काय ॲड केला नाही। आणि दुसरीकडे बघा आपलं चिकन एवढं व्यवस्थितरित्या शिजलेलं आहे, एकदम अशी भारी आपली रेसिपी तयार झालेली आहे मित्रांनो। ही आहे गटारी स्पेशल अशी आपली रेसिपी। तर बघा मित्रांनो, खायला किती मजा येणार आहे। अशी रेसिपी प्रत्येकालाच आवडेल, एकदा तुम्ही नक्की असं ट्राय करून बघा। आपला लेग पीस तर बघा किती छान शिजला आहे, खूप अशी छान अशी भाजी आणि आपला राईस आपला झालेला आहे। आजचा प्रोग्राम गटारी स्पेशल प्रोग्राम आपला एवढा भारी झाला आहे मित्रांनो। सोबतच आहे कांदा लिंबू गटारी स्पेशल आजची आपली भाजी। तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।